वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। सर्वांसाठी जॉबची संधी अवेलेबल झालेली आहे। भरपूर पोस्ट अवेलेबल आहेत। शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्यापैकी प्रत्येक शैक्षणिक पात्रतेसाठी जागा अवेलेबल आहेत। म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा अवेलेबल आहेत किंवा ITI तुमचं झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा अवेलेबल आहेत। डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा अवेलेबल आहेत। कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही एलिजिबल आहात। BA झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा आहेत। BCom झालेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत। BSc झालेलं असेल तरीही जागा अवेलेबल आहेत आणि MSc झालेलं असेल तरीही तुमच्यासाठी पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत। BE झालेले विद्यार्थी देखील एलिजिबल आहेत। त्याचप्रमाणे BTech झालेले विद्यार्थी देखील एलिजिबल आहेत। ME झालेलं असेल, MBA झालेलं असेल तरीही तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। अर्ज पद्धती ऑनलाईन आहे। वेतन श्रेणी 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे। तर ह्याविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचे हे नोटिफिकेशन कव्हर करू। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे MIDC अंतर्गत हे जागा भरल्या जाणार आहेत। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन अंगीकृत यांच्या आस्थापनेवरील अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत यांत्रिकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिक, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिकी, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, सहाय्यक लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक, यंत्रचालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2 सप्टेंबर 2023 पासून 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील। सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील। ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे महामंडळाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील। उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक इथे दिलेले आहे। 2/9/2023 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। 25/9/2023 ही शेवटची तारीख आहे। परीक्षेच्या 7 दिवस अगोदर ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होतील। परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल। परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी दिलेल्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट डाउनलोड या टॅबवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे। भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत आणि या जागांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता आपण आता बघणार आहोत। या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे। रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचे विवरण पत्र देखील दिलेले आहे। पहिले पद आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग। यामध्ये वेतन श्रेणी दिलेली आहे 67,700 रुपये ते 2,08,700 रुपये। पात्रता व अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी प्लस 7 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे।
आणि स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी जर तुमच्याकडे असेल तर 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. या ठिकाणी 2 पदांसाठी अनुभव मागितलेला आहे. इतर सर्व पदे ही फ्रेशर्ससाठी आहेत. भरपूर जागा फ्रेशर्ससाठी अवेलेबल झालेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचा आहे. उपअभियंता, सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य. वेतन श्रेणी खूप चांगली बघायला मिळत आहे. पात्रता, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बीई झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. प्लस 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. पुढील पद आहे उपअभियंता. यामध्ये विद्युत आणि यांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनियर झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. वेतन श्रेणी 56,100 ते 1,77,500 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. बीई इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. चौथं पद आहे सहयोगी रचनाकार. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. एमई इन टाउन प्लॅनिंग अँड इंडस्ट्रियल टाउन प्लॅनिंग मधील पदवी आणि पदविका तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. या ठिकाणी अनुभव मागितलेला नाही. पुढचं पद आहे उपरचनाकार गट अ. यामध्ये बीई इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्ट झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. प्लस 3 वर्षाचा कामाचा अनुभव मागितलेला आहे. उपमुख्य लेखा अधिकारी गट अ या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे MBA इन फायनान्स किमान B+ किंवा तत्सम श्रेणी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. सहाय्यक अभियंता या पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकी यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. यासाठी इलेक्ट्रिकल तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जर बीई तुमचं किंवा बीटेक झालेलं असेल तर ते विद्यार्थी अर्ज करू शकतात. सहाय्यक रचनाकार गट ब. मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्ट मधली पदवी किंवा नगररचना या विषयातील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ यामध्ये वास्तुशास्त्र विषयातील पदवी विद्यार्थ्यांकडे असावी. या ठिकाणी अनुभव मागितलेला नाही. लेखा अधिकारी गट ब. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. फ्रेशर्ससाठी या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. क्षेत्र व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. या ठिकाणी या पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक आणि यांत्रिकी म्हणजे मेकॅनिक या पदांसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. पुढचं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट क. या पदांसाठी वेतन मिळणार आहे 41,800 रुपये ते 1,32,300 रुपये या रेंजमध्ये. शैक्षणिक अर्हता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. तसेच तुमच्याकडे मराठी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावी. अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. लघुलेखक निम्न श्रेणी या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. त्यासोबतच मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण मराठी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लघु टंकलेखक गट क या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व मराठी व इंग्रजी टंकलेखनाची
40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे सहाय्यक गट क. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर ह्या पदासाठी सर्वच विद्यार्थी अर्ज करू शकतात. सहाय्यक गट क ह्या नावाचं हे पद आहे. वेतन श्रेणी देखील खूप चांगली बघायला मिळत आहे. 35,400 ते 1,12,400 रुपये या रेंजमध्ये वेतन मिळणार आहे आणि खूपच सोपी आणि साधी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पुढचं पद आहे लिपिक टंकलेखक गट क. या पदासाठी ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. कोणत्याही शाखेची पदवी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस मराठी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरिष्ठ लेखापाल गट क या पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क या पदासाठी शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वीजतंत्री या पदासाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी झालेले विद्यार्थी प्लस शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे ITI तुमचं झालेलं असावं. सामाजिक बांधकाम विभागाच्या अनुध्यापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारण असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे पंपचालक श्रेणी 2. या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे म्हणजे ITIचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. जोडारी श्रेणी 2 गट क 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस ITI मध्ये जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असावे. सहाय्यक आरेखक गट क यामध्ये 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा तुमच्याकडे असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात किंवा शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील ऑटोकॅड प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. अनुभवास प्राधान्य दिले जाईल. अनुरेखक गट क यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य विद्युत किंवा यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा म्हणजे ITI मध्ये तुमचं हे शिक्षण झालेलं असावं. सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल या विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच संगणकातील ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. गाळणी निरीक्षक गट क यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc झालेले विद्यार्थी या पदासाठी इलिजिबल आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी BSc झालेले आहेत त्यांनी अप्लाय करायचंच आहे. या जागा फ्रेशर्ससाठी आहेत. अनुभव मागितलेला नाही. भूमापक गट क यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा म्हणजे ITI झालेला असावं आणि संगणक प्रणालीचा ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी इलिजिबल आहेत. प्लस गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग BE फायर अथवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग BE फायर किंवा BE सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल केमिकल कॉम्प्युटर यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अनुभव मागितलेला आहे. उमेदवारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क
या पदांसाठी BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण असावा किंवा BSc IT किमान 50% मार्क किंवा BE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणतीही एक पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। संबंधित विषयामध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत। व्यावसायिक पाठ्यक्रम यामध्ये उमेदवारांची नियुक्ती पदविका किंवा इतर पदवीच्या आधारे झाल्यास त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकार अथवा राज्य अग्निशमन अकादमी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेस अधीन राहून सब ऑफिसर्स पाठ्यक्रम 3 वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील। MSc IT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा। अग्निशमन अधिकारी या पदांसाठी शारीरिक पात्रता देखील मागितलेली आहे। कनिष्ठ संचार अधिकारी गट क या पदांसाठी BE इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा BE इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा BE कॉम्प्युटर कम्युनिकेशनसह किंवा BE रेडिओ इंजिनिअरिंग किंवा BE इन्स्ट्रुमेंटेशन किंवा MSc इन्स्ट्रुमेंटेशन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा। अनुभव मागितलेला आहे। या पदासाठी वीजतंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क या पदांसाठी SSC उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत प्लस ऑटो इलेक्ट्रिशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा। वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये। शारीरिक पात्रता देखील या पदासाठी मागितलेली आहे। चालक यंत्रचालक गट क SSC उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत प्लस वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। अग्निशमन विमोचक गट क 187 पदे अवेलेबल झालेली आहेत। या पदांसाठी SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। MSc IT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। शारीरिक पात्रता देखील या पदासाठी मागितलेली आहे। महिला उमेदवारांसाठी देखील या जागा अवेलेबल आहेत। विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट द्यायची आहे। त्या ठिकाणी रिक्रुटमेंट 2023 यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॉग इन ID क्रिएट करायचा आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि नोंदणीची प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे। नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी आपला व्हॅलिड ईमेल ID तसेच मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे। डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काचा भरणा खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये फी आहे। तसेच मागासवर्गीय, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये फी आकारली जाणार आहे। परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील। परीक्षा शुल्क ना परतावा आहे। परीक्षा शुल्क ऑनलाईन भरायचं आहे। जाहिरातीत नमूद पदाकरिता अर्ज केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट संकेतस्थळावर परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर त्यांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे। उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रांमधून 3 परीक्षा केंद्र निवडायची आहेत। वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे मागितलेली आहे। तसेच वर्ग क या पदासाठी 18 ते 38 वर्षे मागितलेली आहे। शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे। परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। परीक्षेचे ठिकाण, दिनांक आणि वेळ ईमेल किंवा SMS द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल। तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल। त्यामुळे अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळास भेट देणे आवश्यक राहील। परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। या ठिकाणी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत। या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी वरती इथे रिक्रुटमेंट हे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होतं। या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। इथे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत।
तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत. फ्रेशर्ससाठी भरपूर जागा अवेलेबल आहेत. सर्वांसाठी जॉब आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा आणि जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.